दुर्योधन म्हणजे घमेंड. ज्याच्या अंगी घमेंड आहे त्याचा अंत 100% होणाराच आहे. पुढे येतात पांडव. पांडव म्हणजे आत्मविश्वास. आयुष्य विस्कळीतच होऊ देत नाहीत, कारण आत्मविश्वास असतो. पाठीराखा आहे माझ्या, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आज गुरुवारचा आपण सुरू केलेला आहे आणि गुरुवार म्हणजे गुरूंचा वार, ज्ञानाचा वार. आणि ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे ना, त्याला बाकी कोणत्याच गोष्टीची भीती, इच्छा, आकांक्षा, मोह, माया, लोभ काहीही उरत नाही. पुढे येतात ते जे कौरव जे आपण बोललो ते म्हणजे कुरघोडी करणारे. आपलेच विचार आपल्या मनामध्ये, काय माहिती बाई, करतोय तर खरं, त्यांना बोलवू का नको, नको बाई ते चांगले नाही, असंच त्यांचं. ही कुरघोडी चालते. परत माझंच मन मला त्याला काय होतं, त्यांचं प्रारब्ध त्यांच्यामध्ये असेल, येतील, नाही आले, नाही आले, आले बरे, नाही आले बरे. कुरघोड्या करणारं जे माझं मन आहे ते दुसरं तिसरं कोणी नाही आहे, ते कौरव आहेत. आणि म्हणून माझा मी अभ्यास करायचा. पुढे येतो भीम, जो न डगमगता पुढे जातो. माझ्यामध्ये शक्ती आहे, कशाची? आत्मविश्वासाची शक्ती आहे. मग मी वाटते ते करू शकतो, तो भीम. पुढे येतो भीमाचा नातू बर्बरी. संपूर्ण समर्पण भाव काय असतो याचं ज्ञान आम्हाला देतो तो बर्बरी. अर्जुन. अर्जुन म्हणजे कर्म. कर्म हे प्रत्येकाला करावं लागतं. असा कुणीच नाहीये की ज्याला कर्म सुटलं. आणि म्हणून कर्म हे करावंच लागतं. कर्माशिवाय पुढे जाता येत नाही. आणि जितक्या भावयुक्त अंतःकरणाने आपण भगवंताला साथ घालू, भगवंताला यावंच लागतं. कारण अर्जुन हा भगवंताचा प्रिय आहे. अर्जुनाने बोलवलं की भगवंताला यावंच लागतं. असा हा अर्जुन म्हणजे कर्म आहे. हे कर्म कशा पद्धतीने करू, त्या पद्धतीने भगवंत